नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मेथीची भाजी तयार करूया. ही माझ्या आईची रेसिपी आहे. पूर्वी मी लहान असताना आई नेहमी या प्रकारची भाजी तयार करायची. चला तर आता आपण ही भाजी तयार करायला सुरुवात करूया. अर्धी वाटी हरभरा डाळ कडकडीत पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवूया. गरम पाण्यात भिजवल्यामुळे ही डाळ लवकर भिजते. ही प्लेट भरून मेथीची पाने चिरून घेतली आहेत. आता अर्धा तास पूर्ण झाला आहे. ही डाळ चांगली भिजली आहे. या डाळीतील मी पाणी काढले आहे. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. आता यामध्ये आपण थोडेसे तेल घालूया. आता 1 मोठा चमचा मोहरी घालते. मोहरी आता तडतडली आहे. यामध्ये थोडीशी कडीलिंबाची पाने घालूया. थोड्याशा लसणीच्या पाकळ्या घातल्या आहेत. आता 1 चमचा जिरे घातले आहे. 1 लहान चमचा हिंग पावडर घातली आहे. आता ही फोडणी तयार आहे. या फोडणीमध्ये आपण मगाशी भिजवलेली डाळ घालूया. अर्धा मिनिटभर ही डाळ फोडणीमध्ये चांगली परतूया. आजच्या भाजीसाठी मी मेथीच्या 4 ते 5 जुड्या वापरल्या आहेत. कारण ही भाजी शिजल्यावर अगदी कमी होते. आता ही चिरलेली भाजी घालते. ही पालेभाजी सुद्धा आपण अर्धा मिनिट परतूया. यामुळे ही भाजी चांगली खमंग तयार होईल. आता आपण यामध्ये 4 वाट्या पाणी घालूया. आपण या भाजीमध्ये डाळ घातल्यामुळे पाणी जरा जास्त लागेल. यामुळे ही डाळ चांगली शिजेल. हे बघा, आता यामध्ये मी 4 वाट्या पाणी घातले आहे. या कढईवर झाकण ठेवूया. यामुळे ही भाजी लवकर शिजेल. आता काही वेळ झाला आहे. मी झाकण बाजूला काढते. ही बघा, ही भाजी आता चांगली शिजली आहे. या भाजीमध्ये तुम्हाला जे मसाले आवडतात ते घालू शकता. यामध्ये मी 2 मोठे चमचे गोडा मसाला, 2 चमचे धने पावडर, 2 चमचे आमचूर पावडर आणि 3 ते 4 चमचे तिखट घातले आहे. 1 लहान चमचा हळद घातली आहे. आता हे मसाले आपण चांगले मिसळूया. तुमच्या घरी जो मसाला वापरत असाल तो या भाजीमध्ये घालू शकता. चवीप्रमाणे थोडासा गूळ घातला आहे. चवीप्रमाणे बारीक मीठ घातले आहे. पुन्हा मी 2 वाट्या पाणी घातले आहे. दोन ते 5 मिनिटे ही भाजी याप्रमाणे शिजवूया. यामुळे यातील मसाले चांगले मिसळतील. आता यामध्ये आपण 4 चमचे बेसन घालूया. बेसन घातल्यामुळे या भाजीला चांगला दाटपणा येतो. आवश्यकता असेल तर यामध्ये तुम्ही पाणी घालायचं आहे. पुन्हा 2 वाट्या पाणी घालते. कारण ही भाजी जशी शिजेल तशी घट्ट होत जाते. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घाला.
ही भाजी 5 मिनिटे शिजवून गॅस बंद करा. ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करा. मी लहान असताना मला ही भाजी खूप आवडायची आणि अजूनही ही पालेभाजी मला खूप आवडते. तुम्हाला जर माझ्या सहज सोप्या रेसिपी बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. मी माझ्या चॅनलमध्ये बऱ्याच प्रकारच्या सोप्या रेसिपी शेअर केल्या आहेत. या रेसिपी तुमच्या घरीसुद्धा नक्की करून बघा. हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना शेअर करा. माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.